आज आपण पाहतो म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केलात, की दलित, पददलित, वंचित यांना म्हणजे शिक्षणापासून ते अनेक वर्ष वंचित राहिलेले होते. आत्ता सुद्धा हा प्रश्न जो आहे तो आरक्षणाच्या माध्यमातून विविध ठिकाणी एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्याला विशेषतः राजकीय रंग सुद्धा असतो. पण हा संघर्ष अजूनही पाहायला मिळतो आणि त्यातून एक समाजाचं विभाजन करण्याचा प्रयत्न सुद्धा होत असला पाहिजे. तर त्याविषयी काय वाटतं? ते एक मोठं आव्हान सध्याच्या काळामध्ये दिसून येते. राम मंदिराचा जो लढा झाला नाशिकच्या काळामध्ये त्याच्यात सहभागी असणारे असे तत्कालीन उच्चवर्णीय मंडळी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. पण जसजसं राजकारण आलं, निवडणुका आल्या, मतांचे गठ्ठे आले, तसे इस्लामिक मुसलमानांच्या एक गठ्ठा मताचा विचार आला, तसा दलितांची मतं मिळाली पाहिजे. ज्या वेळेला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे, त्याच्यात जाऊ नका, दलितांनी त्याच्यामध्ये जाऊ नये. कम्युनिस्टांनी नेपाळमध्ये उठाव केला होता, त्यावेळेस धर्म परिषदेला, बौद्ध धर्म परिषदेला बाबासाहेब गेलेले होते. आल्यानंतर बाबासाहेब म्हणाले कम्युनिझम हा सुद्धा आपल्याला उपयोगी नाही. या दोन्ही गोष्टीमध्ये पुढच्या काळात भारताची दलित चळवळ होती. दुर्दैवानं बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं आणि योग्य असं प्रभावी नेतृत्व दलितांमध्ये त्या काळात उगम पावलं. आणि त्यामुळे ही पोकळी भरून काढण्याकरता राजकारणातले काँग्रेसचे जे नेते होते त्यांचा प्रभाव होता, त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधातही काँग्रेसचे उमेदवार उभे केले होते. बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता सगळ्या प्रयत्नानंतर बाबासाहेबांनी संविधान केलं, निर्माण केलं आणि त्यानंतर लवकरच त्यांचं महानिर्वाण. त्यामुळे जी दलित नेतृत्वामध्ये पोकळी निर्माण झाली ती काँग्रेसने आम्ही बाबासाहेबांना घटना समितीत आणलं, आम्ही म्हणजे बाबासाहेबांचा उदो उदो करून बाबासाहेबांचं महत्व जाणलं त्यांनी की बाबासाहेबांचा प्रभाव आहे, तर यांना आपण आपल्याकडे पाहिजे. आणि काँग्रेसनी प्रथम आरपीआय जी बाबासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष होतं त्याच्याशी विभक्त. ते पुढे असं होत राहील. दुसरा भाग आहे कम्युनिस्टांची पहिली होती कामगार, सर्व कामगारांना, जगातील कामगारांना एक व्हा. मग त्यांनी अनेक प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या. आदिवासी क्षेत्रामध्ये या चळवळी उभ्या केल्या गेल्या, त्यातनं त्यांच्या निवडणुका जिंकल्या त्यांनी. तेलंगणामध्ये खूप मोठा उठाव झाला सुरुवातीच्या काळात. आणि या सगळ्या याच्यात विघटनाकडे जाणारी सशस्त्र क्रांती. आदिवासीला पोटाला अन्न नाही मिळालं, शिक्षण नाही मिळालं, परंतु लाखो रुपयाची बंदुका त्यांच्या हातात दिल्या गेल्या. कुणी आणल्या, कुठून आणल्या? तेवढा पैसा जो विकासाकरता वापरायला पाहिजे होता त्यांच्या, त्याऐवजी त्यांच्या हातात बंदुका दिल्या. त्याच्यात जो नरसंहार झालेला आहे भारतातल्या नक्षलवादी चळवळी, लाखो लोक मेलेले, आदिवासींच्या वेगवेगळ्या तुकड्या आपापसात लढलेल्या आहेत, नेतृत्वासाठी लढलेल्या आहेत, प्रभावासाठी लढलेल्या आहेत. आजही या प्रकारच्या देशामध्ये नक्षलवादाच्या याच्यात हे जर पाहिलं तर हा लढा नसता नक्षलवादाचा, तर या भागात दलित नेतृत्व आज वरच्या स्तरापर्यंत आलेले. सर्व स्तरात आहे दलित नेतृत्व. राज्यपाल, राष्ट्रपती, वेगवेगळे प्राध्यापक, विद्यापीठाचे संशोधक, अनेक क्षेत्रात दलित नेतृत्व आज झालेले. आपला प्रभाव पडतोय, जातीने नाही प्रभाव पडतो, गुणात्मकरित्या आपण प्रभावी आहोत हे दलितांनी सिद्ध केले. तसं सिद्ध करण्याची संधी आदिवासींना होती, पण नक्षलवादी चळवळ मार्क्सवादी याच्यामुळे ते समाजापासून वेगळे झाले, वेगळे लढे करत राहिले. समाजात येऊन मिसळण्याची प्रक्रिया जी व्हायला पाहिजे ती झाली नाही. आणि त्यामुळे पूर्ण भारतात आज एक संघ, जसं दलितांचं नेतृत्व प्रत्येक राज्यात निर्माण झालंय, तसं आदिवासींचं नेतृत्व दुर्दैवाने दिसत त्या भागापुरतं आहे. आणि त्याचं कारण जे आहे मार्क्सवादाची विघटनाची जी शैली एका पाहिजे, सब समाज को लिए साथ में आगे है चलते जाना, सर्व समाजाला बरोबर घेऊन भारताचं निर्माण करायला पाहिजे. तसं न होता वेगवेगळे लढे, मग व्यापाऱ्यांच्या विरुद्धचा लढा आहे, मग कधी धनिकांच्या विरुद्धचा आहे, असं करून वेगवेगळ्या जाती, मग धर्म त्याच्या विरुद्ध आहे, शेंडी आणि जानव्याच्या विरुद्ध आहे, तिलक तराजू,
त्याला हे करणं, अशा प्रकारचे लढे ते निर्माण झाले. आता संघाचं या याच्यात जर पाहिलं, समरसतेचं पाहिलं, तर सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचं असेल तर या लढ्यांची, चळवळीची, आंदोलनांची गती खूप जोरदार होती. खूप धडक मोर्चे झाले, बिराड बाजलं मोर्चे झाले, भटके विमुक्तांचे झाले, आदिवासींचे झाले, दलितांचे झाले. तर संघाने या प्रकारचे कुठलेही लढे न करता हळूहळू सर्व समाज बरोबर घेत त्यातनं नेतृत्व निर्माण केलं. महाराष्ट्रात चिंतामणी मंडळासारखे खासदार होते, विष्णू सावरासारखे आमदार मंत्री होते, असे सूरजभान सारखे हरियाणामध्ये होते. संपूर्ण देशभरात एक वेगळं हिंदू नेतृत्व पण दलित समाजातनं आलेलं असं तयार झालं. याचं जे आहे ते व्हायला 20-25 वर्षाचा काळ द्यावा लागतो, जडणघडण करावी लागते, मोठं वाचन करावं लागतं, अभ्यास आहे, प्रचारक म्हणून निघावं लागतं. अशा सगळ्या ह्याच्यातनं आज काही काढला तर केरळमधलं एक उदाहरण आहे. दत्तोपंत ठेंगडी केरळमध्ये होते, भास्करराव कळंबी केरळमध्ये संघाचे प्रचारक होते 40-42च्या काळात. आणि त्या ठिकाणी मोठी चळवळ होती. आणि मधल्या काळामध्ये अशी चळवळ केरळमध्ये त्यांनी नाविकांमध्ये, मच्छीमारांमध्ये, दलितांमध्ये या दोन यांनी कामं सुरू केली. आज केरळमध्ये ब्राह्मण समाज हा काँग्रेसकडे, कम्युनिस्टांकडे, ख्रिश्चन समाज काँग्रेसकडे, कम्युनिस्टांकडे, मुस्लिम लीग, ख्रिश्चन आणि तिथला ब्राह्मण असा धरून तिथली सत्ता चालते. संघ विचाराच्या याच्यात वंचितांमध्ये खोलवर संघ रुजला. केरळमध्ये मार्क्सवाद्यांनी त्यांना पंतप्रधान ज्यांना मारलं, खून केले ज्यांचे असे संघाचे प्रचारक, संघाचे कार्यकर्ते हे दलित समाजातून आलेले आहेत. आज अनेक जण जेलमध्ये आहेत, संघ प्रचारक, संघ कार्यकर्ते. इतकं चार काम, तिथलं एक महत्वाचं काम जे झालं मंदिर प्रवेशात. नारायण गुरु हे त्या काळामध्ये जे 35च्या आधीच्या काळात विवेकानंद होते, त्या काळामध्ये विवेकानंदांच्या प्रवासात नारायण गुरु त्यांना म्हणाले, समरसतेचं उदाहरण की या इथे केरळ, तामिळनाडूमध्ये इथला समाज जो हिंदू समाज, दलित समाज आहे तो आता ख्रिश्चन होऊ लागलेला. अगदी मरताना काळी ना पण हिंदू धर्म सोडतो. आणि त्याचं कारण त्याला स्मशानात जागा नाही मिळत, त्याला गावामध्ये स्थान नाही. याकरता काय केलं पाहिजे? स्वामी विवेकानंदांनी नारायण गुरुंना म्हटलं, नारायण गुरु करू नको. विवेकानंदांनी तुझे 5 मला शिष्य दे. त्यांनी त्यांना शिष्य दिले 3. आणि ते शिष्य काशीला ब्राह्मणांच्या बरोबरीनं वेदशास्त्र संपन्न असे वेदोक्त याच्यातनं पारंगत होऊन नारायण गुरूंकडे परत आले. दलित समाजातले होते, वेगवेगळ्या दलित समाजातले. त्यातनं त्यांनी पुढे पौरोहित्य सुरू केलं. आणि पूर्ण तामिळनाडू आणि केरळमध्ये नारायण गुरूंचा पंथ जो होता त्या पंथाने हिंदू सनातन यातलं धर्मांतराला रोखलं. आणि आपले अधिकार, जे धार्मिक अधिकार आहे ते वंचितांना अग्रहारापर्यंत ते पुसलं. आणि याला संघाच्या चळवळीची साथ मिळाली पुढच्या काळात. आणि आज केरळ मधल्या शबरीमले सारखी मंदिरं जी आहेत प्रमुख, त्या मंदिरामध्ये नारायण गुरूंच्या काळामध्ये जो शिष्य परिवार त्यांचा तयार झाला दलितातला, त्यातला प्रमुख एक ज्या मंदिराचा प्रमुख पुजारी आहे, ही एक सामाजिक क्रांती आहे. ती संघ आणि समरसता या विचारात. सामाजिक समरसता मंचाची स्थापना 83 साली झाली. 83 साली होत असताना परमपूजनीय डॉक्टर हेगेवार आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा एकाच दिवशी आला. गुढीपाडवा आणि एकाच दिवशी आला. आणि त्याचं निमित्त साधून डॉक्टर आपले दत्तोपंत ठेंगडी यांनी पुण्यामध्ये त्याची स्थापना केली. सामाजिक समरसता मंच. अनेक प्रकारच्या त्या चळवळी झाल्या. पण सामाजिक समरसता मंच सुरू झाला संघाच्या या सगळ्या महाराष्ट्रातले अनेक विघटनकारी लढे म्हणजे मराठा महासंघ आणि दलितांची मोठे संघटन, दलित पॅन्थर हत्या, ज्या वेळेला रिडल्सचं प्रकरण निघालं त्यावेळेला संघाचे कार्यवाह होते श्रीपती शास्त्री, त्यांनी पत्रक काढलं. ते पत्रक काढण्याकरता पतंगे, दामण्णा दाते, विकुजी दाते अशी सगळी मंडळी बसली.
आणि हे जे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे हे काही काळापूर्वी लिहिलेलं आहे. त्याचं संशोधन पण आहे. ते हिंदू धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या विरोधात नसून हिंदूंच्या सुधारणेसाठी आहे, असा एक वेगळा विचार मांडला. त्यावेळेला मराठा महासंघाने मोठं आंदोलन छेडलं होतं की हे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये. पण संघ समरसता मंच त्यांनी नामांतराचा लढा झाला. नामांतर हे केवळ आणि केवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यावेळेला पुलंचं शासन होतं. आपले लोकप्रिय नेते महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री होते. एस एन जोशी त्या पुलंचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा जनसंघ होता. यांनी याची मांडणी केली आणि ते म्हणले की पहिला अर्थसंकल्प मांडताना कोणीतरी म्हणलं की अरे सगळ्यांसाठी पण सगळे या अर्थसंकल्प, त्यावेळेला अर्थमंत्री शंकररावजी चव्हाण होते आणि सगळ्यांना आता दिलेलं आहे तरी दलितांसाठी पण या ह्याच्यात काही केलं नाही, काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता नुकतंच शंकरराव खरात ज्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनी एक ठराव केलेला आहे की या विद्यापीठाचं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यापीठाचं नाव करावं. आणि हा ठराव जो आहे हा ठराव तिथे एकमताने पास झाला, परंतु तो इतका प्रसिद्ध नव्हता. त्यावेळेला त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुलभच्या बैठकीत असं म्हणलं गेलं की आपण आता दलितांना काही आर्थिक देऊ शकत नाही, परंतु आपण हे नामांतर करू आणि मराठवाडा विद्यापीठ त्यांना बाबासाहेबांच्या नावाने सुरू केलं. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. खूप मोठ्या दंगली झाल्या. खुशीराम कांबळेला जिवंत जाळलं गेलं, डोळे काढले गेले, गवई बंधूंच्या अनेक वस्त्या लुटल्या, जाळपोळ झाली, अनेक महिलांच्यावरती अत्याचार झाले. मराठवाड्यात कसे झाले कुणी केले. हिंदू समाजातले दोन घटक एकमेकाच्या विरोधात भारत पाकिस्तान सारखे लढायला लागले. महाराष्ट्र पुरोगामी आहे त्याच्या अत्यंत आता ताजा इतिहास आहे. हा घडून गेल्यानंतर पुढच्या काळात समरसता मंचाची स्थापना झाली आणि समरसता मंचाने नामांतराच्या काळात पुन्हा एकदा नामांतर झालं नाही, स्थगित राहिलं ते. मग ते नामांतर करण्याचं ठरलं 90-91च्या जन्मशताब्दीच्या काळात. त्यावेळेला संघाने, विद्यार्थी परिषदेची आणि सामाजिक समरसता मंचाने मराठवाड्यातल्या सर्व गावांमध्ये जाऊन दलित आणि सवर्ण यांच्या बैठका घेतल्या. जिथे पूर्वी दंगली झाल्या त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि बाबासाहेबांचे कार्य, कर्तृत्व, संविधान, बाबासाहेबांनी काय भोगले, काय केलेले आणि देश अखंड राहावा यासाठी बाबासाहेबांनी संविधानात किती तरतुदी केलेल्या आहेत, कशा प्रकारे अशी मांडणी लोकांसमोर केली आणि नामांतर शांतपणे स्वीकारले. हे सामाजिक समरसता मंचाचे भटके विमुक्तांमध्ये असंच काम झालं. त्या भटके विमुक्तांच्या अनेक मूर्ती निघाले तरी त्यांना आरक्षण नाही. ब मध्ये थोडं आरक्षण, विकास नाही, कारण शाळा शिकली तर त्या आरक्षणाचा लाभ. शाळा तिथपर्यंत पोहोचले नाही. भटकंती करणारा, गुन्हेगारीची वृत्ती असणारा असा खूप मोठा वर्ग, पारधी, वडार, रामोशी, लमाण, बंजारा हे सगळेच आहेत. अशांमध्ये सुद्धा सामाजिक समरसता मंच, भटके विकास परिषद जाऊन पोहोचली. गावागावात, वस्त्या वस्त्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन त्यातनं कार्यकर्ते काढले, पूर्णवेळ कार्यकर्ते, सर्व जातीतनं आपापल्या समाजाचं काम करणारे. आज त्याचं दृश्य चित्र दिसतं. महाराष्ट्रात जवळजवळ 12 ठिकाणी पारधी यांचे स्वतंत्र त्याच समाजातनं कार्यकर्ते निर्माण झाले आणि ते काम करत आहेत. अशा प्रकारची सामाजिक समरसतेची जाणीव ही संघ स्थापनेच्या याच्यात, संघ जन्मशताब्दी जी आहे आता सुरू या शताब्दीच्या वर्षामध्ये हे दिसतंय की आता संघाला कोणी रोखू शकत नाही, कारण संघ सर्व समाजाचा आहे. समाजातलं शेवटचं टोक म्हणजे त्या यमगरवाडीच्या प्रकल्पावरती दाभोळकर आले, ते समाजवादी नेते, कुलगुरू राहिलेले देवदत्त दाभोळकर, त्यांच्याबरोबर गोविंदभाई श्रॉफही नंतरच्या काळात आले होते. त्या दोघांनी उल्लेख केला की आम्ही गावकुसापर्यंतच पोहोचलो. संघाच्या कार्यशैलीमुळे संघ एकदम तळागाळातला जो आहे समाज त्याच्यापर्यंत पोहोचला. अनंत प्रकारे हे श्रम करून संघाने कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही, किती कार्यकर्त्यांनी आपलं जीवन वेचलं याची गणती नाही, किती कार्यकर्त्यांचे प्राण गेले नाही, चिरा नाही पडती, अशी संघाच्या प्रचारकांची कामाची पद्धती. त्यातनं समरसता मंच
त्यातनं भटकेमुक्त विकास परिषद आज एक सन्मानांचं जीवन विविध प्रकारचं विविध सर्व याच्यामध्ये जाणीवपूर्वक काम करणारं असं भटकेमुक्तांचं संघटन आहे. भटकेमुक्त विकास परिषद विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये असे पारधी विकास परिषदे संघाच्या रचनेत स्थापन झाले. पूर्ण मराठवाड्यामध्ये आज काम केले तरीही अजून हे काम पूर्ण झालंय असं म्हणता येत. समाजाचा विकास, औद्योगिक विकास, आर्थिक विकास, सांस्कृतिक समानता ही निर्माण करण्याकरता सामाजिक समरसता मंचाला भावी काळात खूप काम करावं लागणार आहे. कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत जाणं राहून ते काम करावं लागेल. आत्ताची आमची ही सुरुवात आहे. शताब्दी हा प्रभात काळ आहे. आता प्रभात काळ म्हणजे जसं स्वराज्याची हे आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की आता अमृत काळ सुरू आहे. अमृत काळाच्या काळात शताब्दीचा काळ आलेला आहे आणि पुढच्या 47 पर्यंत जो काळ आहे हे अमृत सिंचन करावं लागेल समाजावरती. सर्व समाजातल्या तळागाळातला वर्ग वरती यावा लागेल. महिलांवरती आजही प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत. महिलांना सबल करावं लागेल. हे सगळं काम सामाजिक समरसता मंचापुढे आव्हान आहे. प्रांतभेद, जातीभेद, भाषाभेद, जलभेद, पाण्यावरनं भेद, धार्मिक मंदिर प्रवेशावरनं भेद आजही सर्व समाज त्याच्यात येऊ शकतो अशी स्थिती नाहीये. त्यामुळे शताब्दी पार करत असताना, शताब्दी प्रवेश करत असताना हे आव्हान समाजाचं आहे की भारत एक संघ करायचा आहे, भारत सर्वश्रेष्ठ करायचा आहे. तर समाजातल्या तळागाळाला सोडून तो कधीच श्रेष्ठ होऊ शकत नाही. सर्वांना बरोबर घेऊन समरसतेने आम्ही पुढे गेलो तर समरसता गतिविधी विविध प्रकारच्या गतिविधी आहेत. त्या सर्वांचा आधार घेऊन पुढच्या काळात हा सामाजिक समरसता पूर्ण भारताची. आता मगाशी तुम्ही बोलतानाच एक उल्लेख झाला तुम्ही धर्मांतराचा, आणि आता धर्मांतराचा हा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप गंभीर बनलेला आहे. आणि अशाच छोट्या छोट्या जाती असतील किंवा लोकांना कुठेतरी आमिष दाखवायची आणि त्यांना कुठेतरी वेगळं करायचं, त्यांना हिंदू समाजापासून वेगळं करायचं, हे सध्या प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चाललेले आपल्याला दिसून येतात. अशा वेळेला हे आव्हान सुद्धा किती महत्वाचं आहे किंवा मोठं आहे आणि त्याचा सामना कसा केला गेला पाहिजे. त्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे त्याचा आर्थिक विषमता आहे. आर्थिक विषमता आहे, सन्मानाचं वागणूक मिळावे, त्याचा आधार घेऊन आर्थिक विषमतेच्या आधार दलित, मागास, भटके, मुक्त, आदिवासी, जनजाती या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. या पिंपळला राहतो 55 वर्षापूर्वी संघाचा प्रचार थांबल्यानंतर पिंपळला राहायला आलो. त्यावेळेला 2 आज जवळजवळ 50च्या वर आणि या सगळ्या ह्याच्यात तिथे संख्या वाढली. सर्व देशभरात आज अत्यंत कार्यशील असणारा कुठपर्यंत महिलांना, आता ते महिलांना हे करतात, महिला प्रचारक त्यांच्या बैठका घेतात, त्यांना हे करतात आणि मग त्यांच्याकडनं त्यांचे नवरे हळूहळू होतात, कुटुंब हळूहळू होतात. संपूर्ण देशभरात सर्व ठिकाणी मणिपूर, त्रिपुरा इकडे ते सगळे संघर्ष चालू आहे. तो दिसायला जरी तो आदिवासी वैष्णवाची असते तर तो ख्रिश्चन आणि आदिवासींच्या मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला आहे तिथे, ते आज त्यामुळे ह्या प्रकारची जी मांडणी आहे ती विविध प्रकारचे नॅरेशन, काही ग्रंथ आहेत. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाङ्मय, त्याच्यामध्ये अनेक मार्क्सवादी विचारवंत आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून मांडणी केली. हे वाङ्मय तळागाळापर्यंत महाविद्यालयापर्यंत पोहोचलेले आहे. त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी याचे नॅरेटिव्ह असे हे केले जातात आणि मग त्या ठिकाणचा संघर्ष करणारा जो आहे किंवा त्याला स्वतःला सन्मान मिळत नसतो, सन्मान समाजात गावात आजही गावातलं वातावरण झालेले आहे. संघ शताब्दी करत
असला तरी सुद्धा अजून आम्ही 75% समाजापर्यंत पोहोचलोय का, किती समाजापर्यंत पोहोचलोय. हिंदू समाजाची विघटनाची क्रिया खूप जलद गतीने चाललेली आणि संघकाम जे आहे ते अत्यंत कठीण संथ गतीनं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. नदीचा प्रवाह जसा वाहतो, डोंगरावर येतो, जलद गतीने येतो आणि पठारावरती आला की तो प्रत्येक खड्डा आणि खड्डा भरल्याशिवाय पुढे जात. संघाला असं काम करावं लागतंय की प्रत्यक्ष प्रत्येक जाती जमाती, त्याचे दोष, त्याचं मान सन्मान, त्याचे मंदिराचे प्रश्न, त्याचे नोकऱ्याचे प्रश्न, त्याचे उद्योगाचे प्रश्न, जातीचे प्रश्न, दलितांमध्ये जातीयता वाढायला लागलेली आहे याचे प्रश्न, हे सगळ्या प्रश्नांना सहस्त्र तोंडाने सहस्त्र हाताने काम करावं लागतं. त्यामुळे यांचं काम जे पैसा आहे, शासनाची यंत्रणा आहे, भारतीय स्वातंत्र्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी यंत्रणा आहे, याचाही लाभ ते घेतात. संविधानाच्या आधाराने स्वातंत्र्य दिलेले सगळ्यांना. आम्ही निरीश्वरवादी, आम्ही सर्व धर्म समवादी असं काहीतरी म्हटल्यामुळे सर्व धर्मांना याच्यात स्वातंत्र्य आहे. धर्मांना स्वातंत्र्य, धर्मांना याचा अर्थ असा आहे ख्रिश्चन आणि मुसलमानांना स्वातंत्र्य. हिंदूंना त्यांचा धर्म प्रसाराचं पूर्ण निर्भयाचं स्वातंत्र्य नाही. आणि त्यामुळे हिंदूंना ओरबाडणं, हिंदूंमध्ये विघटन करणं, हिंदूंमध्ये जातीभेद वाढवणं, हिंदूंमध्ये संघर्ष करणं, जातीमध्ये वर्णावर्ण, ब्राह्मण, मराठ्यांमध्ये माळी मराठा, भटकेमुक्तांमध्ये विमुक्त भटके, अनेक प्रकारच्या जातींच्या याच्यामध्ये या काळामध्ये संघर्ष निर्माण केलाय. हा मिशनरी आणि मार्क्सवादी यांनी गेल्या 100 वर्षात बुजवलेला आहे. वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने आहे, वेगवेगळ्या कथांच्या रूपाने आहे, वेगवेगळ्या चित्रपटांच्या रूपाने आहे. त्याला पुरस्कार देण्याच्या यंत्रणा आहे, त्याला पूर्ण वेळ काढलं की त्याचं मानधन, त्याचं घर सगळं उभं करण्याची यंत्रणा आहे. त्या मानाने एवढा मोठा हिंदू समाज आहे तो अजूनही संघाकडे ह्या अंगाने पाहत. जितका मिशनऱ्यांचा कळवळा आहे, जितका मुसलमानांचा कळवळा आहे, जितका मार्क्सवाद्यांचा हिंदू समाजाला कळवळा येईल, तितका ह्या कामाच्या याच्यात सुरुवात त्या मानाने. आता गेली 20-25 वर्षात आणीबाणी नंतरचा जो काळ आहे त्या याच्यामध्ये समरसता मंच, सहकार वाढतील, संस्कार वाढतील, अशा अनेक उद्योग वाढतील, ज्याच्यातून अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या याच्यात काम झाले आणि ते पोचलेले. त्यामुळे हा संघर्ष जो आहे धर्मांतराचा हा रोखण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न चाललेले आहेत. पण त्याला आर्थिक जो शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे ते शिक्षण नाही. आता जर नवीन सांस्कृतिक त्यांनी खऱ्या अर्थाने सर्व तळागाळाच्या माणसापर्यंत हा शिक्षण जाईल आणि आपल्या याच्यामध्ये असणाऱ्या साधन सामुग्री ज्ञान याच्या आधाराने तो विकास करू शकेल. आजपर्यंत आम्ही अवलंबूनच आहे सगळ्या याच्यावर. विद्यापीठ ही तळागाळापर्यंत पोहोचली नाही. शाळेत नाव घातल्यानंतर शाळेचा विकास होतो. शाळा त्या ह्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. संघ शाखा हे एक विद्यापीठ होते, ही एक शाळा आहे, एक गुरुकुल आहे संघाची शाखा. आणि त्यामुळे ते जिथे जाईल तिथे त्या बदलाला सुरुवात होते. गढूळ पाणी असेल ते निवळायला सुरुवात होते, आपोआप नैसर्गिकच्या प्रवाहित राहिलं. जसं संघ शाखा जिथे जाते तिथे हिंदू समाजाचा प्रवाह शुद्ध, निर्मळ आणि संवेदनक्षम असा बनतो आणि मग त्याला धर्मांतराला त्यातनं उत्तर मिळतं. अभिमान प्रत्येक जातीचा अभिमानाची आहे. इतिहासामध्ये अनेक महापुरुष झाले, क्रांतिकारक झाले. आज आम्हाला दिसतं ते काही एका जातीतल्या विशिष्ट क्रांतिकारकांची नावं लोकांना माहिती. आता असं लक्षात वनवासी क्रांतिकारक आहेत, जनजाती क्रांतिकारक आहेत, भटके मुक्तांमध्ये छोटू सिंग लमाण आहे, धर्मा प्रताप वंजारी आहे, शमशेर सिंग भोसले पारधी कार्यकर्ता आहे, क्रांतिकारक आहे. असा सर्वांचा भारताच्या उभारणीत प्राचीन काळापासून सहभाग आहे हे आता लोकांना कळायला लागलं. आपापला इतिहास मांडू लागले, स्वतःची अस्मिता त्यातनं जागृत झाली. त्या अस्मितेतनं धर्माचा अभिमान वाढायला, धर्माचा दुराभिमान नाही. चालीरीती दुरुस्त झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीतीचा बाहेर पडला. तिथे संघ आहे, तिथे भेदभाव कमी झाले. त्यामुळे धर्म रक्षण आणि धर्मांतर त्याचं वाढलेलं आहे. पण आता संघ सर्व क्षेत्रात सर्व दूर असल्यामुळे जागरूकता निर्माण झालेली आहे. आपले गेलेले बांधव
गेल्या 50 वर्षात जितके आले नसतील तेवढे गेल्या 10-20 वर्षात परत आलेले, परत हिंदू धर्मात यायला लागले. अशी स्थिती आहे. पण धर्मांतर आणि लव जिहाद, मुल्ला मौलवी यांच्या अत्यंत प्रचंड कारवाया चालू आहेत. उद्योगधंदे, बाजारपेठा, स्त्रियांसाठी लागणारी जी साधनं आहेत, सगळ्या वेगवेगळ्या बांगड्या, कुंकू, ते सगळे व्यवसाय, भाजीपाल्याचे व्यवसाय, फळ विक्रीचे व्यवसाय जवळजवळ मुसलमानांच्या ताब्यात. व्यवसाय कुणीही करू शकतो, परंतु ह्याच्याच आधारावर धर्मांतर आणि धर्मांतर आम्ही आमचे व्यवसाय वाढवले पाहिजे आणि दलितांच्या हातामध्ये आता व्यवसाय दिले पाहिजे. आमचे एक मित्र आहेत, संघटनेचे आहेत, मिलिंद कांबळे, त्यांनी डिक्की नावाची संस्था उभी केली. लाखो दलित युवकांना त्याचं मार्गदर्शन झालं. अनेक दलित युवक आता उद्योगधंदे देशभरामध्ये. असं हे समृद्धीच्या मार्गाचं काम आहे. आणि सर्व कुठलंही आव्हान, कुठलीही समस्या, जागतिक समस्यांना सुद्धा समरसता आणि संघ हे दुसरे वसुधैव कुटुंबकमचा नारा संघाने दिलेला आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी, त्याचं कुटुंब जे जगात शांतता नाही, तर हे आम्हाला करावं लागेल. आणि त्यासाठी तथागताचा, गौतम बुद्धाचा, महावीरांचा, बसवेश्वरांचा हा समरसतेचा प्रवाह हा पुढे न्यावा. पूज्य डॉक्टर साली छोटस रोपटं निर्माण केलं, लावलं. आज त्याचे अनेक शाखा, उपशाखांनी समाजातल्या सर्व भेदांवर मात करत हळूहळू पुढे चालले. दोष अजूनही आहे, दूर करण्याकरता त्याच्याकरता प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी हे राष्ट्रद्रोही काम करतात. त्याच्या शिवरामपंत मोडक 1857च्या काळात होते, ते गोरे शास्त्री जे 1857च्या काळात होते, देशभर निघले. आज ती परिस्थिती राहिली. रेव्हरंड टिळकांच्या काळात परिस्थिती राहिली. आज प्रत्येक जण शिकू शकतो, प्रत्येक जण मंदिरात जाऊ शकतो, म्हणेल ते करू शकतो, स्वाभिमानाने जगू शकतो. आणि त्यामुळे धर्मांतराची गरज आज राहिलेली नाही. दुसराच आहे धर्मांतराच्या याच्यात जे धर्मांतरित झाले त्यांनी असं मांडलं, ख्रिश्चन आणि मुसलमानांनी त्यांच्या धुरीणाने, की तुमच्या इथे बघा हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हे तुमच्या रस्त्याच्या मंदिरात येत आहेत. आज ख्रिस्ती महार म्हणजे ख्रिश्चन होऊन 100 वर्ष झाले तरी महार पण गेलेले नाही. ब्राह्मण आणि ख्रिश्चनांची लग्न तर होतच नाही. म्हणजे ख्रिस्ती ब्राह्मण आणि ख्रिस्ती महार हे 100 वर्षानंतर सुद्धा ख्रिस्ती ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जात आहे. दलित, अनुसूचित जाती जमातीच्या तशाच्या तशाच आहेत. याचा अर्थ असा आहे की ख्रिश्चन झाल्याने समता आली नाही, इस्लामी झाल्याने समता आली नाही. त्यामुळे घटना करते पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे आरक्षण दिलेलं आहे ते हिंदू समाजातल्या दोष जे आहेत ते दूर करायचे असतील तर आरक्षणाच्या आधारे सर्वांना समान संधी मिळेल आणि समानता येईल. हिंदू समाजातल्या दलितांसाठी आहे, हिंदू समाजातल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी आहे, हिंदू समाजातल्या भटके विमुक्तांसाठी आहे. जे धर्मांतरित झाले त्यांनी धर्म सोडला म्हणजे जातही सोडली, त्यांची विषमताही दूर झाली, तर त्यांना कशाकरता आरक्षण पाहिजे. त्यामुळे संविधानाचाही दुरुपयोग ही मंडळी करतात. हा सगळ्याचा विचार केला तर धर्म रक्षण करणं तुकडोजी महाराजांचा एक गीत आहे, धर्म के लिए ये समाज के लिए असं ते गीत. धर्म याचा अर्थ कर्मकांड म्हणजे धर्म नाही, सत्याचं आचरण, सत्याचं वागणं, देशासाठी समाजासाठी काम करणं हे धर्माचं आहे. आणि सामाजिक समरसता मंच आणि राष्ट्रीय तत्व ही सर्वजण या पद्धतीने काम, पूजा अर्चा करणं, भगव्या ध्वजाची पूजा अर्चा, गुरु भगवा ध्वज गुरु, समाज हाच आमच्या हृदयस्थानी, राष्ट्र हेच आमच्या हृदयस्थानी, हे सगळं मांडल्यामुळे समाजामध्ये आज एक खूप मोठा वर्ग तयार झाला सर्व स्तरातला, की जो या देशाला, राष्ट्राला अग्रस्थानी मानतो, देवस्थानी मानतो असं आहे. त्यामुळे धर्मांतराची समस्या तिथंच आहे, त्याला तोंड द्यावं लागेल. अनेक प्रकारचे कायदे पळवाट आहेत, कायदे करावे लागतील. प्रत्येक राज्यांनी याला हे करावं लागेल. जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं. आता धर्मांतर करताना व्यक्तीला बोलवत नाही, माझ्या समोर आहे. आमच्याकडे 100 जणी आल्या महिला सोलापूर परिसरातल्या 20 वर्षात. ते म्हणले काका आम्ही आता पारधी सोडणार, पारधी पण सोडणार.
म्हणजे काय करणार, आम्ही आता ख्रिश्चन होणार. नाही, तरी तुम्ही आता हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलंच आहे, म्हणजे सामाजिक समरसतेची आवश्यकता, त्याचा इतिहास आणि हे सगळंच व्यवस्थित सांगितलंय. हो हो, चालेल. हा, चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.